राज्यातील मुलींसाठी खुशखबर. व्यावसायिक अभ्यासक्रमांची 100% फी आता सरकार भरणार. मुंबई. राज्यातील मुलींच्या उच्च शिक्षणाला मोठी चालना देण्यासाठी राज्य सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यापुढे व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या आणि ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपर्यंत आहे अशा ओबीसी, ईडब्ल्यूएस आणि एसईबीसी प्रवर्गातील मुलींना आता 100% शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क सवलत मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून तसा शासन निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाने निर्गमित केला आहे. काय आहे नवा निर्णय? यापूर्वी अशा मुलींना शिक्षण शुल्कात 50% सवलत मिळत होती. मात्र मुलींचा उच्च शिक्षणातील टक्का वाढवण्यासाठी आणि आर्थिक अडचणींमुळे कोणाही मुलीचे शिक्षण थांबू नये यासाठी ही सवलत आता 50%वरून थेट 100% करण्यात आली आहे. या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये. पात्रता. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील मुली या योजनेसाठी पात्र असतील. प्रवर्ग ओबीसी, ईडब्ल्यूएस आणि एसईबीसी प्रवर्गातील मुलींना याचा लाभ मिळेल. अभ्यासक्रम. सरकारी महाविद्यालये, शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालये, अंशतः अनुदानित आणि कायम विना अनुदानित महाविद्यालयांमधील व्यावसायिक अभ्यासक्रम. इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी, कृषी यासाठी ही सवलत लागू असेल. प्रवेश प्रक्रिया. कॅप सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस राऊंडद्वारे प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींनाच हा लाभ मिळेल. अनाथ मुलांसाठीही लाभ. या योजनेचा विस्तार करण्यात आला असून महिला व बाल विकास विभागाने शासन निर्णयानुसार जाहीर केलेली अनाथ मुले व मुली यांनाही 100% शुल्क सवलत लागू करण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष 2024 ते 25 पासून अंमलबजावणी. हा निर्णय चालू शैक्षणिक वर्ष 2024 ते 25 पासून लागू होणार आहे. यासाठी शासनावर सुमारे 906 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार असून त्यालाही प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या एनईपी उद्दिष्टांनुसार मुलींचे सक्षमीकरण करण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. विद्यार्थिनींना दिलासा. या निर्णयामुळे हजारो गुणवंत मुलींना आर्थिक विवंचनेशिवाय आपले डॉक्टर, इंजिनियर बनण्याचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे. ईडब्ल्यूएस प्रवर्गातील विद्यार्थिनींना आता दरवर्षी उत्पन्नाचा दाखला सादर करण्याची गरज नसून एकदा दिलेला दाखला अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत ग्राह्य धरला जाणार आहे. अशी महत्त्वपूर्ण सुधारणाही यात करण्यात आली आहे. व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे.